ठीक आहे ऑनलाईन मेंबर्स, आवाज वगैरे नाही आला तर माईक चालू करून मला सांगू शकतात तुम्ही. ठीक आहे, आपण जाऊ प्रोजेक्टकडे. प्रोजेक्टकडे जाण्यासाठी कुठे जाणार? फर्स्ट ऑफ ऑल जो काही आपला प्रोजेक्टचा फोल्डर आहे, बॅच नोट.js ची बॅच नंबर 50 आणि त्यामध्ये बी, जो काही आपला प्रोजेक्ट नावाचा फोल्डर होता की ई कॉमर्स प्रोजेक्ट म्हणून, त्या फोल्डरला करतो मी सीएमडी मध्ये ओपन. की सीएमडी मध्ये ओपन केल्यानंतर की आपल्या पुढे अशी ब्लॅक स्क्रीन ओपन होईल. ब्लॅक स्क्रीन ओपन झाल्यानंतर मी त्याला करतो कमांड टाकतो त्यामध्ये की कोड पेस्ट डॉट. कोड पेस्ट टाकल्याने काय होणार की जो आपला प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्टचा जो फोल्डर आहे ऍज इट इज आपला कुठे ओपन होणार की व्हीएस कोडला. ठीक आहे, व्हीएस कोड ओपन झाल्यानंतर जो काही प्रोजेक्ट आहे आपला त्याला मी करतो रन. रन करण्यासाठी कमांड काय आहे? नोडिमॉन इंडेक्स डॉट जेएस. ठीक आहे, आता प्रोग्राम झालाय रन. मग रन झाल्यानंतर मी जो काही आपला प्रोग्राम आहे त्याला करतो मी आउटपुट पाहण्यासाठी. आउटपुट पाहण्यासाठी ब्राउझरला आलो, ब्राउझरला टाकू आपण localhost:1000. ठीक आहे, मग 1000 टाकल्यानंतर आपली वेबसाईट शो झाली. आणि वेबसाईट शो झाल्यानंतर मी काय करतो, जी काय आपली ऍडमिन पॅनल आहे, ऍडमिन पॅनल आपल्याला शो करण्यासाठी localhost:1000/admin. ठीक आहे, आपण असा काहीतरी ऍडमिन पॅनल बनवला होता, त्यात भरपूर सारे पेज बनवले होते, पण आपलं आता काम चालू आहे युजर साईडला. मग युजर साईड मध्ये आपण काल काय केलं की होम पेज मध्ये काय नाही केलं की आपण शॉप पेज मध्ये केलं काम. तर काल काय काम केलं की जी कॅटेगरी होत्या ते कॅटेगरी आपण डेटाबेस मधल्या काय केल्या शो केल्या. त्यानंतर जे काय कलर होता तो कलर पण आपण काय केलता डेटाबेस मधून शो केलता. परत ते जे काय होतं आपले ब्रँड्स वगैरे कंपनी नेम ते पण आपण शो केलते. बरोबर? ठीक आहे ना? इतर सर्वांचा पॉईंट क्लिअर आहे ऑनलाईन मध्ये? ठीक आहे. ठीक आहे, मग आज आपण काय करू की आता कॅटेगरी वगैरे आपण ब्रँड्स वगैरे सगळं शो केले. आता शो केले, आता काय शो करायचं राहिलंय की प्रोडक्ट. ठीक आहे ना? आता आपण करणार आज प्रोडक्ट शो करू. मग प्रोडक्ट शो करण्यासाठी आपण आज काम कुठे करायचे आपल्याला की युजर साईडला. मग जो काय आपण व्हीएस कोड मध्ये मी ओपन केलेला फोल्डर आहे त्यामध्ये मी कोणतं साईड ओपन करणार? राऊट मध्ये. आणि राऊट मध्ये आपण एक युजर.js ची फाईल बनवली, त्यामध्ये काम करणार आज. मग त्यामध्ये कुठे काम करणार की आपण त्यामध्ये मी करणार आहे आज शॉप पेजला जे काही माझे प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट्स मी काय करणार आहे आज पास करणार आहे. ठीक आहे ना? आतापर्यंत आपण कॅटेगरी वगैरे पास केले, पण आता मेन काय करणार, जे डेटाबेस मध्ये आपण प्रोडक्ट ऍड केले, जसं की प्रोडक्ट लिस्ट मध्ये आलो, इथे काय असे 8 प्रोडक्ट आहेत. मग हे सगळे प्रोडक्ट मी कुठे दाखवणार की जे आपली युजर साईट आहे, युजर साईट मध्ये शॉप नावाचं पेज आहे, त्या शॉप नावाच्या पेज मध्ये जसे हे प्रोडक्ट शो होतात आपल्याला त्याच पद्धतीने मी प्रोडक्ट शो करणार. मग प्रोडक्ट शो करण्यासाठी आपल्याला काय लागेल की डेटाबेस मधून तर डेटा घेऊन यावं लागेल. मग डेटाबेस मधून आपल्याला डेटा घेऊन येण्यासाठी आपल्याला लागेल सिलेक्टची क्वेरी. सिलेक्टची क्वेरी कुठं करणार आपण? जो काय आपला URL आहे शॉपची त्यामध्ये करतो. ठीक आहे, मग त्यामध्ये मी इथे येतो, इथं राईट करतो मी सिंपल की डेटा घेऊन येण्यासाठी क्वेरी काय आहे. ठीक आहे, मग डेटा घेऊन येण्यासाठी क्वेरी काय आहे आपली where SQL इक्वल टू टिल्ड करतो. जो काय डेटा आहे तो डेटा कुठे कशात येतो? आपला प्रोडक्ट टेबल मध्ये. मग आपण क्वेरी कशी राईट करणार? सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम कोणता आहे आपला की प्रोडक्ट. ठीक आहे, याने काय होणार सगळे प्रोडक्ट येणार. पण आपल्याला अजून एक दुसरी क्वेरी करायला लागेल SQL इक्वल टू टिल्ट मध्ये की प्रोडक्टची प्राइस पण आहे. पण प्रोडक्ट जी प्राइस आहे ती आपण कोणत्या टेबल मध्ये टाकली की वेगळ्या टेबल मध्ये टाकली ना? बरोबर ना? की जो काय प्रोडक्ट प्राइसिंगचा टेबल आहे की तो आपण इन्सर्ट करताना कोणत्या टेबल मध्ये टाकले? जी काही प्रोडक्टची इन्फॉर्मेशन होती ती प्रोडक्ट टेबल मध्ये टाकली, आणि जी काही दुसरी प्रोडक्टची प्राइसिंग होती ती प्रोडक्ट प्राइसिंग टेबल मध्ये टाकली. ठीक आहे, मग आता इथे आपण युजर साईटला आल्यानंतर, जी काही प्राइसिंग आणायची ती आपण कशी आणणार? सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट प्राइसिंग टेबल. बरोबर? पण ठीक आहे, आता हे क्वेरी काय झालं, दोन क्वेरी राईट केले. दोन क्वेरी राईट केल्यानंतर काय होणार की कोणाची प्राइस कोणाला पण येऊन जाईल. बरोबर? पण आपल्याला तसं नाही करायची. जो प्रोडक्ट आहे त्याच प्रोडक्टची आपल्याला काय पाहिजे? प्राइस पाहिजे. मग त्यासाठी आपण ऍडमिन मध्ये एक क्वेरी राईट केली, अशी नेस्टेड क्वेरी राईट केली की डेटा सिलेक्ट करण्यासाठी. जशी ही क्वेरी नेस्टेड क्वेरी राईट केली, मग त्याच प्रकारे काय करणार युजर साईडला आपण नेस्टेड क्वेरी राईट करणार. ठीक आहे, मग सिंपल मी काय करतो, जी काही ही क्वेरी ह्याला करतो मी रिमूव्ह. आता मी नेस्टेड क्वेरी राईट करणार. नेस्टेड क्वेरी मध्ये दोन क्वेरी राहणार आपल्या. किती? दोन. पहिली कोणती? एक मेन राहणार सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट. त्यानंतर सब क्वेरी सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट प्राइसिंग आणि सिलेक्ट स्टार फ्रॉम मॅक्झिमम प्रोडक्ट प्राइसिंग. अशा आपल्या तीन क्वेऱ्या राहणार. ठीक आहे, मी सिंपल काय करतो इथे तीन क्वेऱ्या राईट करून ठेवतो, आपल्याला कोणत्या कोणत्या लागणार आहेत.
ठीक आहे, मी कमेंट आउट करून त्यात राईट करतो बघ. सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट, ही आपली मेन क्युरी राहणार. त्यानंतर सेकंड क्युरी सिलेक्ट मीन, आपल्या मिनिमम व्हॅल्यू पाहिजे. मीन काय लागणार आहे आपल्याला, प्रोडक्ट अंडरस्कोर प्राइस, आणि कोणत्या टेबलमधून की फ्रॉम, त्यासाठी फ्रॉम प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल आहे त्यामधून आम्हाला डेटा पाहिजे. ठीक आहे, ही झाली दुसरी क्युरी. आणि त्यानंतर ॲज इट इज क्युरी राहीन इथेच, पण इथे फक्त राहीन काय, मीनच्या जागेवर मॅक्स राहीन. बस इथं नाही फंड आहे. मॅक्स आणि मॅक्सच्या जागेवर काय राहणार की आपण कॅटेगरीमध्ये एक डुप्लिकेट प्राइस पण काय केली आपण. ठीक आहे, आपल्याला इथे काय लागणार आहे मग की प्रोडक्ट प्राइस नाही, की प्रोडक्टची डुप्लिकेट प्राइस लागणार आहे. कोणत्या टेबलमधून, प्रोडक्ट प्राइसिंग. आता हे 3 क्युरी आपण फक्त मर्ज करणार आहे, बरोबर. याने ह्या क्युरीने काय होणार, जो प्रोडक्टचा डेटा आहे तो सर्व डेटा येणार. ह्यामध्ये काय होणार, जी प्रोडक्ट प्राइसिंग मध्ये टेबल आहे त्या टेबलमधून फक्त मिनिमम प्राइस येणार, बरोबर. आणि त्यानंतर लास्टमध्ये इथे काय येणार की जो काय प्रोडक्ट आहे, प्रोडक्टची डुप्लिकेट प्राइस आहे ते सगळ्यात मॅक्झिमम येणार, बरोबर. म्हणजे ही क्युरी मिनिमम आणते आणि हा आणते मॅक्झिमम, बाकी सगळी क्युरी सेमच आहे. मग ह्या तिन्ही क्युरी आपण मर्ज करणार आहे. क्युरी कसं मर्ज करणार, पहिली क्युरीचं आपण पार्टिशन करणार, की जे का हा पार्ट आहे हा एका पार्ट मध्ये, दुसरा हा राहिलाय तो लास्ट पार्ट मध्ये. मी पहिला पार्ट लिहितो सिलेक्ट स्टार आणि कोमा देतो. कोमा दिल्यानंतर आपली दुसरी क्युरी पण राईट करून घेऊ. दुसरी क्युरी कोणती, सिलेक्ट आणि त्यानंतर सिलेक्ट मीन. मीन मध्ये आपण करणार प्रोडक्ट प्राइस. ठीक आहे, आणि फ्रॉम कोणत्या टेबल मधून की प्रोडक्ट प्राइसिंग टेबल. ठीक आहे, आणि त्याला कंडिशन टाकणार. कंडिशन काय टाकणार, कोणता डेटा आणायची. कोणता डेटा आणण्यासाठी वेअर मध्ये सांगणार आमच्याकडे एक प्रोडक्ट नावाचा टेबल आहे आणि त्या प्रोडक्ट नावाच्या टेबल मध्ये एक प्रोडक्ट आयडी आहे. ठीक आहे, आपण स्टोअर करताना केले ना प्रोडक्ट आयडी, ही प्रोडक्ट नावाची टेबल मधली आयडी. आणि जो आमच्या प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा एक टेबल आहे त्यामध्ये पण आम्ही काय केली, एक प्रोडक्ट आयडी स्टोअर केली. ते दोन्ही मॅच झाल्या तर डेटा काय कर, घेऊन ये. प्रोडक्ट आयडी दोन्ही मॅच झाल्या तर डेटा काय कर, घेऊन ये. आणि अजून एक क्युरी सांगणार कंडिशन, की अजून एक म्हणले काय, अँड ऑपरेटर, बरोबर. मग अँड मध्ये मी सांगणार की जे आमचा प्रोडक्ट प्राइसिंग आहे, प्रोडक्ट अंडरस्कोर मी प्राइस राईट करतो आणि प्राइस मध्ये मी सांगणार की जो 0 पेक्षा मोठी असेल तर ते व्हॅल्यू घेऊन ये, बाकीची व्हॅल्यू काय कर, घेऊन ये नको. त्यानंतर अस मध्ये काय सांगणार, कोणत्या कीवर्ड मध्ये स्टोअर कर. मग मी ते प्राइस कीवर्ड मध्ये स्टोअर कर. ठीक आहे, फर्स्ट क्युरी झाली. मग सेकंड क्युरी ऍज इट इज असेच असणार. ह्याला तुम्ही काय करा, कॉपी केली तरी काय अडचण नाही. ऍज इट इज मी काय करतो, कॉपी पेस्ट करतो, थोडासा गॅप देतो समजेल. फक्त मीनच्या जागेवर काय राहणार, मॅक्स. आणि मॅक्स आता मॅक्स प्राइसिंग नाही आणायची, मॅक्स काय आणायची आपल्याला, प्रोडक्ट डुप्लिकेट प्राइस आणायची. मग जे फक्त मी काय करतो, रिप्लेस करतो प्रोडक्ट डुप्लिकेट प्राइस फ्रॉम तोच टेबल, आणि इथे पण तोच. आणि इथे लास्ट मध्ये प्राइस नाही, प्रोडक्ट डुप्लिकेट प्राइस मध्ये स्टोअर कर. ठीक आहे, आता जी काय क्युरी आपली क्युरी झाली क्रिएट. मग क्युरी क्रिएट झाल्यानंतर आपण काय करतो, क्युरीला रन करण्यासाठी वॅर, ठीक आहे, मी प्रोडक्ट लिहितो इथे, प्रोडक्ट अंडरस्कोर इन्फो देतो, त्याला व्हेरिएबल दिलाय. आणि ह्यानंतर अवेट नंतर EXE आणि EXE ला आपण काय करू, SQL क्युरी पास करून देऊ. ठीक आहे, आता क्युरीची आपल्याला गरज नाही, जी मी याला करतो रिमूव्ह. जो काय डेटा येणार आहे त्या डेटा करतो मी कन्सोल. ठीक आहे, की आला तर कन्सोल, नाही आला तर काहीच नाही प्रिंट होणार. कन्सोल काय करणार, मी प्रोडक्ट इन्फो बस. आणि इकडे जाऊन मी करतो शॉप पेजला आधी CMD मध्ये बघू, CMD मध्ये काय आहे का सध्या, की काही नाही. मग इकडे जाऊन आपण ह्याला करतो रिफ्रेश. जसं रिफ्रेश करीन कन्सोल मध्ये काय एरर आलाय, सिलेक्ट आर फ्रॉम आपली जी काही लाईन आहे त्यामध्ये प्राइस. ठीक आहे, आपला सिंटॅक्स एरर आहे क्युरीचा. कुठे एरर आहे, झिरो पेक्षा, ठीक आहे. जो काय ह्याचा एंड आहे तो एंड कुठे होणार आहे ह्याचा, की एंड इथे होणार आहे त्याचा, त्यामुळे तो एरर भेटतो आपल्याला. मग ह्याचा पण एंड कुठे होणार, झिरोच्या
नंतर, आणि जो हा एंड आहे मी करतो, ठीक आहे, हा एंड नाही तसा, ॲज इट इज हा जो काही त्याचा एंड आहे तो एंड केलाय आपण. आणि फक्त कोणता एंड राहिला होता, आपण जो काही सिलेक्टचा एंड केला तो एंड. आणि परत जाऊन आपण करू एकदा ह्याला रिप्लेस, जसं रिप्लेस केलंय, ठीक आहे, की त्याचा एंड कुठे केलाय आपण, अँड प्रोडक्ट प्राइस, ठीक आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट प्राइस, ठीक आहे. आता प्रोडक्ट प्राइसिंग केलंय, मग आउटपुट पेजला जाणार. पहिले आपण सीएमडी क्लिअर करू. सीएमडी क्लिअर केल्यानंतर जो काय आपल्याला सीएमडी मध्ये काही एरर नाही, आणि आउटपुट पेजला जाऊन मी काय करतो, रिफ्रेश करतो. जसं रिफ्रेश केलंय, काय यूज झालंय, की नो टेबल्स यूज, अरे यार टेबल नेम चुकले हा, की सिलेक्ट स्टार फ्रॉम, ठीक आहे. आपण काय केलंय, की हा सिलेक्ट स्टार्ट केलाय, पण ह्या सिलेक्टचा एंड नाही केला. मग इथे लास्ट मध्ये मी एंड करतो, की फ्रॉम प्रोडक्ट टेबल, आणि प्रोडक्ट टेबल केल्यानंतर आपण ह्याला करतो मी रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलं आपल्याला एरर नाही भेटणार, ठीक आहे. एरर झाला, आणि कन्सोल मध्ये आपला जे काही प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट झाले पाहिजे शो. आलेत प्रोडक्ट, आलेत ना, की प्रोडक्टची काय काय आली इन्फॉर्मेशन, जशी की त्याची प्राइस आली 0 पेक्षा मोठी, आणि त्याची डुप्लिकेट प्राइस आली. मग जो काय हा डेटा भेटतोय, हा डेटा आपण काय करणार, युजर साईटला शो करणार. बस इथनाही फंड आहे. मग युजर साईटला आपल्याला शो करण्यासाठी हा जो काही डेटा आहे तो डेटा करावा लागेल आपल्याला ओबीजे मध्ये पास करायला लागेल, ठीक आहे. मग जो काही डेटा भेटलाय आपल्याला कोणत्या व्हेरिएबल मध्ये, प्रोडक्ट इन्फो मध्ये भेटलेला डेटा मी काय करतो, की ओबीजे मध्ये पास करतो. आपण इथे ओबीजे बनवलाय, कोमा देऊन अजून एक ओबीजे, त्याला देतो प्रोडक्ट इन्फो कोलन, तो प्रोडक्ट इन्फोचा जो व्हेरिएबल बनवला होता तो व्हेरिएबल मी पास करून दिला, आणि ओबीजे मध्ये आपण रेंडर केलेलंच आहे ऑलरेडी. मग इकडे जाऊन मला रिफ्रेश करतो. जसं रिफ्रेश केलो, कन्सोल मध्ये अजून एकदा डेटा झाला प्रिंट. मग जो काही डेटा प्रिंट झालाय, म्हणजे जो काही आपल्याला डेटा भेटलाय, की तो डेटा आपण सर्व प्रिंट करणार कुठे, की युजर साईटला. जसा हा प्रोडक्ट आहे तसा, मग ह्यातला एक प्रोडक्ट पकडणार आणि त्याला लूप मध्ये फिरवणार. मग आपण जाऊ शॉप पेज मध्ये, आणि शॉप पेज मध्ये आल्यानंतर की मी काय करतो, एक कार्ड पकडतो. हे कार्डच आहे ना, म्हणजे कार्डच नाही, एक काय हे कार्ड आहे, या कार्डला पकडणार आपण, आणि ह्या कार्डला फक्त एका मॅप फंक्शन मध्ये फिरवणार, ठीक आहे. मग एक कार्ड आपण शोधू, कार्ड कुठे आहे ठीक आहे, हा एक आहे, कार्डच आहे हा. आणि हा कार्डला मी काय करतो, की इजेसचा सिंटॅक्स ओपन, डेटा कशात, कोणत्या व्हेरिएबल मध्ये पाठवलाय, कोणत्या व्हेरिएबल मध्ये पाठवलाय ऋषी ओबीजे मध्ये, की प्रोडक्ट इन्फो. मग ऍक्सेस करताना कशाने ऍक्सेस करणार आपण, प्रोडक्ट इन्फो. मग प्रोडक्ट इन्फो डॉट मॅप, मॅप मध्ये फंक्शन, फंक्शन मध्ये काय राहते, पहिली व्हॅल्यू, दुसरी इंडेक्स नंबर साठी आय. आणि जो काय आपण इजेस सिंटॅक्स ओपन केला त्याला मी करतो क्लोज, इथे पण आपण करू क्लोज आणि ओपन करतो, बस. आणि ह्याचा एंड कुठे करणार, जो काय आपला ड्यूचा एंड आहे तिथे आपण मी काय करतो, ठीक आहे. आता ड्यूचा एंड कोणता आहे, ठीक आहे, ड्यूचा एंड आहे, आणि ड्यूच्या एंडला मी काय करतो, इजेसचा सिंटॅक्स क्लोज करतो. जसं इजेसचा सिंटॅक्स क्लोज केलाय, आणि ह्याला इकडे येऊन रिफ्रेश करतो. झालंय रिफ्रेश, रिफ्रेश झालं काय झालं, की सगळे एक प्रोडक्ट आपण जो फिरवला होता तो काय झालाय, मल्टिपल वेळेस काय झालाय, तोच प्रिंट झालाय ना. आणि जे खालचे आहेत ते कोणते, स्टॅटिक डेटा आहे. मग जो काय स्टॅटिक डेटा आहे, मी त्याला स्टॅटिक डेटाला रिमूव्ह करण्याआधी आपण काय करणार, ह्या लूपमध्ये जे काही इन्फॉर्मेशन आहे ते इन्फॉर्मेशन आपण प्रिंट करून घेऊ. मग जी पहिली काही इमेज कशात आहे आपली, इमेज प्रिंट साठी करण्यासाठी काय करतो आपण, स्लॅश देतो ना, स्लॅश नंतर काय, की कोणता फोल्डर मध्ये आपण इमेज टाकल्यात. मग पब्लिक मध्ये एक अपलोड नावाचा फोल्डर बनवलाय, आणि त्यामध्ये आपण काय केलंय, सगळ्या इमेज अपलोड केल्यात. मग स्लॅश अपलोड आणि स्लॅश देऊन ते इमेजची काय URL आहे ती URL आपण प्रिंट करू. मग व्हॅल डॉट प्रोडक्ट अंडरस्कोर इमेज 1, आणि जो काही इजेसचा सिंटॅक्स त्याला करतो मी क्लोज. आणि इकडे येऊन ह्याला करू आपण रिफ्रेश. जसं मी रिफ्रेश केले, झालेत आपले प्रोडक्ट शो, झालेत ना, व्हाईट शेड परत बँड होत्या 2, ठीक आहे, तो प्रोडक्ट शो झालाय. मग बाकीची इन्फॉर्मेशन पण शो करू आपण, जसे की प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट प्राइस, जसं काय जे इन्फॉर्मेशन आहेत ते मी काय करतो, शो करतो. जसं इथं नेम, आपण मी इथं प्रोडक्टचं नेम इक्वल टू व्हॅल डॉट प्रोडक्ट
अंडरस्कोर नेम आणि जो इजेसचा सिंटॅक्स आहे त्याला करू क्लोज. क्लोज केल्यानंतर इथे आपण काय करणार, प्रोडक्टची प्राइस करणार, बरोबर ना. व्हॅल डॉट इथे आपण प्राइस केले, बरोबर. क्युरी बनवताना आपण प्राइसच दिले ना, मग इथे प्राइसच करू. प्राइस केल्यानंतर मी इकडे करतो जाऊन रिफ्रेश केल्यानंतर आले प्रोडक्ट नेम, व्हाईट पॅन्ट आली. इथे आपण नावं दिलेत ना, आता तसेच नावं दिले तसेच प्रिंट झाले, पण त्यांची प्राइस पण प्रिंट झाली, बरोबर. ठीक आहे. आणि जे काय आपली स्टॅटिक डेटा होता, प्राइस झाली, त्या प्राइस नंतर आपण इथं रुपीजचा आयकॉन टाकतो. मग रिपीटचा आयकॉन टाकण्यासाठी काल मी तुम्हाला एक सांगितली होती HTML एंटिटी. HTML एंटिटी कशी, @and/83 आणि 777. हा रुपीजचा आयकॉन असा काहीतरी होता काल. झालाय शो, रुपीजचा आयकॉन आलाय. ठीक आहे. रुपीजचा आता प्राइस प्रिंट केली. प्राइस प्रिंट केल्यानंतर आपण आता डुप्लिकेट प्राइस पण प्रिंट करून घेऊ. डुप्लिकेट प्राइस साठी मी काय करतो, इथे जो काही डेल टॅग आहे त्या डेल टॅग मध्ये मी काय करतो, जी डुप्लिकेट प्राइस आहे ते मी डेल टॅग मध्ये प्रिंट करून घेतो. म्हणजे इजेसचा सिंटॅक्स ओपन, त्यामध्ये व्हॅल डॉट प्रोडक्ट डुप्लिकेट प्राइस, बरोबर. आणि जो इजेसचा सिंटॅक्स करू आपण, आणि इकडे जाऊन मी करतो ह्याला रिफ्रेश. झाली डुप्लिकेट प्राइस प्रिंट, दिसतंय ना. ठीक आहे. आपण त्याचा कलर थोडासा चेंज करू आणि त्याला पण पुढे मी रुपीजचा आयकॉन टाकतो. मग &8377 आणि ह्याला मी डेलला कलर देतो STY स्टाईल मध्ये. आपण कलर देऊ ह्याला रेड देऊ ना. ठीक आहे, रेड देऊ म्हणजे दिसेल आपल्याला. आणि इकडे जाऊन मी करतो रिफ्रेश, बरोबर. ठीक आहे. डेलला आतमध्ये घेऊ थोडस, तो पण रेड झाला पाहिजे, की तोच वेगळा वेगळा दिसतोय थोडासा. मी टाकतो आतमध्ये आणि इकडे जाऊन आपण करू रिफ्रेश. दिसतंय आता. प्रोडक्ट नेम झाले शो. प्रोडक्ट नंतर त्याची प्राइस आहे 100 रुपये, जुनी प्राइस होती 200 रुपये, ते झाली कॅन्सल. आता प्राइस फक्त किती झाले, एवढं शो झालंय. ठीक आहे. ऍड टू कार्डच्या जागा आपण करू व्ह्यू कार्ड. ठीक आहे. ऍड टू कार्ड कुठे, इथं कुठे, इथे. ठीक आहे. इथे आपण काय करणार, किंवा व्ह्यू प्रोडक्ट करू. काय नाव द्यायचं, व्ह्यू प्रोडक्ट देऊ, व्ह्यू प्रोडक्ट. ठीक आहे. तुम्हाला जे वाटेल ते द्या तुम्ही. आणि इकडे जाऊन रिफ्रेश, आलंय व्ह्यू प्रोडक्ट. आता व्ह्यू प्रोडक्ट मध्ये हा आयकॉन पण गरज नाही आपल्याला, जो काही लागत नाही ते मी सगळे रिमूव्ह करतो. तर जो हा आयकॉन आहे, मला आयकॉन पण नाही लागत, की आयकॉन. आयकॉन नंतर काय, की हा स्क्रीन आयकॉन पण नाही लागत मला. जो नाही लागत त्याला आपण रिमूव्ह करू. झाला आयकॉन. आता लाईकचा पण आयकॉन नाही लागत, मग लाईकचा आयकॉन पण रिमूव्ह करू आपण. कुठे आहे लाईकचा आयकॉन. ठीक आहे. एकदा पाहू ते नेमकं कोणता आयकॉन आहे. व्ह्यू प्रोडक्टच्या पुढे आयकॉन आहे, व्ह्यू प्रोडक्ट. व्ह्यू प्रोडक्टच्या पुढे काय आहे, हा बटन आहे. बटनलाच मी काय करतो, डायरेक्टली रिमूव्ह करून टाकतो. एकदा चेक करू आपण. गेले. लाईकचा आयकॉन राहिला फक्त आता. लाईकचा आयकॉन कोणता आहे, हा वाला बटन. ठीक आहे. हा वाला बटन पण मी करतो इकडे जाऊन रिमूव्ह. रिमूव्ह केल्यानंतर आले व्ह्यू प्रोडक्ट फक्त. आणि जे व्ह्यू प्रोडक्ट आहे त्याला आपण मध्यस्थी घेऊ. ठीक आहे. टेक्स्ट सेंटर करू याचा. ठीक आहे. याला बटनला मी देतो टेक्स्ट सेंटर. आणि सेंटर केल्यानंतर ह्याला करतो मी जाऊन इकडे रिफ्रेश. अरे तरी पण नाही आला. जो काय त्याचा मेन कंटेनर आहे त्याला देऊ आपण टेक्स्ट सेंटर. जस्टिफाय कंटेन आलाय आयटम, सगळं सेंटर दिलंय यार. पण तरी पण देऊन पाहू वर्किंग होतंय का. इकडे जाऊन रिफ्रेश, तरी पण नाही झालं. त्याचा पॅरेंटला देऊ आपण सेंटर केलंय. आणि इकडे जाऊन रिफ्रेश, जसं रिफ्रेश केलंय. ठीक आहे. ते आता बुटस्ट्रॅप काय त्यात वर्क होईना. ठीक आहे. तोपर्यंत आपण राहू दे. ठीक आहे. आपले प्रोडक्ट झाले शो. आता प्रोडक्ट आपले शो झाले, त्यांची प्राइस पण झाली, पण जो काही स्टॅटिक डेटा आहे तो स्टॅटिक डेटा आपण ठेवणार नाही. मग त्याला पण करू आपण रिमूव्ह. रिमूव्ह करण्यासाठी मी करतो याला स्क्रोल, प्रोडक्ट आयटम. ठीक आहे. हा नेक्स्ट वाला पण आपल्याला लागत नाही. प्रोडक्ट हा पण नाही लागत. जे काय आपला स्टॅटिक डेटा नाही लागत ना, तो आपण सर्व रिमूव्ह करणार. स्टॅटिक कोणता, जसं की हा डेटा, की खाली आपण जो दाखवलाय त्यांनी, की टेम्पलेट उचलले ना आपण. टेम्पलेट उचलल्यामध्ये त्यात काय आले, की त्यांचा स्टॅटिक डेटा पण आलाय. मग तो फक्त मी काय करतो, इथे रिमूव्ह करतो. बस इथं नाही फंड आहे. हा पण नाही. प्रोडक्ट आयटम हा पण रिमूव्ह करायला लागेल. शूजचा पण नाही लागत. टी शर्टचा पण रिमूव्ह करू.
पॅन्टचं पण ठीक आहे. जो काही डेटा लागत नाही तो सगळा रिमूव्ह करून टाकणार. की स्टॅटिक डेटा आहे, स्टॅटिक डेटा आपण सगळं डायनेमिकली करणार आहे ना प्रिंट. ठीक आहे, बाकी सर्व डेटा करतो आपण ह्याला रिमूव्ह. अरे यार जास्त हो रहा है. ठीक आहे, ह्याला करू रिमूव्ह. रिमूव्ह केल्यानंतर मी इकडे जाऊन करतो रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर आपले प्रोडक्ट झाले शो. की आपले प्रोडक्ट भरपूर झालेत, किती आहेत 8 प्रोडक्ट झालेत, 8 प्रोडक्ट शो. ठीक आहे ना. आता ऍडमिन मधून जाऊन करतो मी एखादा डिलीट प्रोडक्ट, एक डिलीट केला आणि इकडे जाऊन मी करतो रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर किती प्रोडक्ट झाले शो आता 7. ठीक आहे ना, म्हणजे ऍक्सेस होतंय सगळं, बॅकएंडवरून ऍक्सेस होतंय. ठीक आहे, इतर समजलंय ऑनलाईन मध्ये. ऑनलाईन मध्ये ठीक आहे, घ्यायची पुढे. आता पुढे आपला फंडा काय की प्रोडक्ट तर शो केले, पण प्रोडक्ट शो केल्यानंतर मी इथे काय केलंय की कॅटेगरी दाखवलेत. मग मला काय करायचे, जे प्रोडक्ट आहेत ते कॅटेगरी वाईज शो करायचे. मग कॅटेगरी वाईज शो करायचे असतील तर मला टी शर्ट क्लिक केल्यावर जे काही टी शर्टचे ब्रँड असतील ते टी शर्टचे ब्रँड शो झाले पाहिजे. टी शर्ट ए वर क्लिक केल्यावर जे काही टी शर्ट ए चे ब्रँड आहेत ते शो झाले पाहिजे. ठीक आहे. मग त्यासाठी आपण काय करणार की फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करू. आता सपोज तुम्हाला मी सांगितलं की ज्याची कॅटेगरी टी शर्ट आहे तो डेटा घेऊन या. मग क्युरी कशी राईट करणार मी. कशी लाईक करणार बरं क्युरी मी कशी राईट करणार. अशी करणार ना, सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट. आणि प्रोडक्ट मध्ये मी काय करणार, कंडिशन देणार. विअर मध्ये मी सांगणार जे काय प्रोडक्टचं नेम असेल. सपोज प्रोडक्ट नेम आहे, त्या प्रोडक्टची नेमची काय कर सगळे डेटा काय कर घेऊन या. मग आपण हे क्युरीचाच यूज करणार आहे डेटा घेऊन येताना. सपोज मी काय करणार की युजर येणार, युजर काय करणार टी शर्ट वर क्लिक करणार. मग टी शर्ट वर क्लिक केल्यावर जो काही युजर आहे बॅकएंडला कोणती क्युरी रन होणार की ही सिलेक्टची क्युरी रन होणार. कोणती, सिलेक्ट स्टार फ्रॉम विअर प्रोडक्ट नेम अशी. ठीक आहे, त्याच प्रकारे आपली क्युरी रन होणार आहे. मग क्युरी रन होण्यासाठी आपल्याला जी काही कंडिशन मध्ये आपण व्हॅल्यू टाकणार आहे ते व्हॅल्यू काय करायला लागेल, फर्स्ट ऑफ ऑल पास करायला लागेल. ठीक आहे. मग पास करण्यासाठी आपण मी काय करतो की पहिले जातो मी कॅटेगरीला. कॅटेगरी कुठे प्रिंट केली आपण, जसे की मी इथे कॅटेगरी प्रिंट केली, कलरच इथे. ठीक आहे, कॅटेगरी आपण स्टार्टिंगलाच प्रिंट केली. ठीक आहे, स्टार्टिंगलाच प्रिंट केली. मग मी काय करतो, जो काही एल आय आहे त्याला मी करतोय का अँकर टॅग. आणि अँकर टॅग मध्ये प्रिंट केल्यानंतर त्या अँकर टॅगला सांगणार मी की तो जायचं कुठे, स्लॅश शॉपला जायचं. स्लॅश शॉपला गेल्यावर काय होणार, म्हणजे मी टी शर्टवर क्लिक करणार, युजर कुठे जाणार की स्लॅश शॉपला जाणार. ठीक आहे ना, म्हणजे कॅटेगरीवर क्लिक करीन की कुठे जाणार युजर की स्लॅश शॉपला जाणार. ठीक आहे, जसं आपण काय करतो की एखादा डेटा डिलीट करायचा आहे, डिलीट करण्यासाठी आपण काय करायचो की इथे डिलीटचं बटन घेतलंय, बटन घेतल्यानंतर त्या डिलीटवर आपण बटनावर काय करायचो, एक आयडी पास करायचो. मग त्याच प्रकारे आपण आयडी पास करणार आहे. मग आयडी पास करण्यासाठी फक्त आपण कोणता यूज करणार आहे आता की आतापर्यंत आपण कोणती मेथड यूज करायचो की फॉर्म मधून डेटा सेंड करण्यासाठी कोणती मेथड यूज करतो आपण की पोस्ट करतो. ठीक आहे, आणि आयडी पास करायचा असले आपण पॅरामीटरचा यूज करतो. ठीक आहे. मग आता जो काय आपण टी शर्टची मी आयडी पाठवणार आहे की कॅटेगरीचं नाव वगैरे पाठवणार आहे, ती गेट मेथडनी पाठवणार आहे. कोणत्या, गेट मेथडनी. पण गेट मेथडनी पाठवण्यासाठी आपण जाणार कुठे, जो काही युजर घेतला युजर मध्ये मी स्लॅश शॉप केले आणि स्लॅश शॉप केल्यानंतर मी देतोय क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क नंतर मी सांगणार इथे की काय पाठवायचंय, मला पाठवायची कॅटेगरी आयडी पाठवायची. ह्याच्यानंतर कॅटेगरी डॅश आयडी आणि इक्वल टू ह्यात मी काय करतो की आयडी पाठवतो. म्हणजे जो कॅटेगरीवर क्लिक केल्यावर युजर कुठे जाणार, स्लॅश शॉपला, आणि त्याबरोबर काय घेऊन जाणार ही 12 नंबरची आयडी तो घेऊन जाणार. मग मी इकडे येतो आणि इकडे रिफ्रेश केल्यानंतर मी करतो टी शर्ट क्लिक. URL झाली चेंज, झाली ना, की किती नंबरचा आयडी पाठवलाय त्यांनी. सपोज मी करतोय एबीसी वर क्लिक, एबीसी वर क्लिक केली, किती पाठवला आयडी 12च पाठवला. का बरं 12 पाठवला की इथं मी काय केले, स्टॅटिक डेटा पाठवलाय. मग इथं स्टॅटिक डेटा न पाठवता आपण काय करणार, इथे जो काय आहे लूप फिरवलाय, कोणता मॅप फंक्शन फिरवलाय, त्या मॅप फंक्शन बरोबरच मी काय करतो इथे जो कॅटेगरी आयडी आहे तो कॅटेगरी आयडी फक्त मी लूप मध्ये फिरवणार. नेमच्या जागी मी काय करतो इथे राईट आयडी. आयडी केल्यानंतर मी इकडे जाऊन करतो रिफ्रेश. आता जसं मी रिफ्रेश करतोय, ठीक आहे, प्रोडक्ट झाले शोट, मी टी शर्ट वर क्लिक करतो. ठीक आहे, आयडी नाही पास झाला.
ठीक आहे, का बरं नाही झाला? कॅटेगरी आय डी बरोबर आहे ना? इकडे नेम झाला, इकडे नेम आपण नेमच प्रिंट केलं. ठीक आहे, आपण 2 मिनिट. व्हॅल्यू डॉट व्हॅल्यू मधून आपण कॅटेगरी मी नेम पास करण्याचा प्रयत्न करतो आणि इकडे जाऊन ह्याला करतो एकदा रिफ्रेश करू, कॅटेगरीवर क्लिक. ठीक आहे, नेम पास होत आहे. नेम वरून ऍक्सेस करायचं आपण. ठीक आहे, नेम वरून ऍक्सेस करू किंवा ठीक आहे, नेम वरून आपण आयडी पास करू. मग टेबल मध्ये मी काय दिले, कॅटेगरी आयडी दिली का फक्त आयडी दिली? कॅटेगरी आयडी नाही दिली, फक्त मी आयडी कीवर्ड दिलाय. कॅटेगरीचे जो टेबल बनवलाय त्यामध्ये फक्त मी आयडी दिला, त्यामुळे डेटा पास होत नव्हता. आता मी केलं क्लिक, किती आयडी पास झाला? सपोज मी आता बगेस्टवर क्लिक केलं, किती आयडी झाला? 5 आयडी झाला. सपोज मी एबीसी वर करतो, एबीसी वर क्लिक केलं, किती आयडी आला? आता जो आपण आयडी पाठवलाय तो आयडी फक्त काय करणार, आता कॅच करणार आणि ती काय करणार, वेअर मध्ये राईट करणार. म्हणजे जो मी काय आयडी पाठवलाय, कोणता आयडी पाठवलाय, की जवळ मी एबीसी वर क्लिक करीन, एबीसी वर क्लिक केल्यानंतर मी गेट मेथडनी काय केलंय, त्याचा आयडी पास केलाय. मग जो काय आयडी पास केलाय, आयडी फक्त मी काय करणार, शॉप पेज मध्ये कॅच करणार. ठीक आहे ना, आयडी इकडनं पास केलाय, मग त्या आयडीचं कॅच करायचंय. कॅच करण्यासाठी कुठे कॅच करणार, युजर मध्ये आलो, युजर मध्ये जे काही शॉपची युआरएल आहे, मी युआरएल मध्ये काय दिलंय की /शॉप आहे. ठीक आहे, बरोबर ना? मग /शॉपच्या युआरएल ला जाणार. /शॉपच्या युआरएल ला आल्यानंतर मी जो काय आयडी आहे तो आयडी करतो मी इथे कॅच. कॅच करण्यासाठी पहिला बनवतो एक व्हेरिएबल. व्हेरिएबलला नाव देतो मी URL डेटा नाव देतो. आणि डेटा कशात आला, मग जो काय गेट मेथडचा डेटा असतो कशात येतो, की जसा रिक्वेस्ट, जसा की आपला जो काय फॉर्म मधला पोस्ट मेथड मधला डेटा असतो तो कशात येतो, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये येतो. आणि जे काही इमेज असतात ते कशात येतात, रिक्वेस्ट डॉट फाइल्स मध्ये येतात. बरोबर ना? मग जशी काय गेट मेथडचा डेटा असतो तो येतो URL डॉट पार्स. एन्कोडेड झालं का? ठीक आहे, URL त्यानंतर डॉट असतं, डॉट नंतर पार्स, आणि पार्स मध्ये राऊंड ब्रॅकेट. राऊंड ब्रॅकेट मध्ये आपण टाकणार रिक्वेस्ट डॉट URL आणि कोमा देऊन करणार फक्त ट्रू, आणि त्यानंतर क्युरी. ठीक आहे, बस हा डेटा कॅच करण्यासाठी असतो. पण जो काही URL चा आपल्याला यूज करायचा आहे, जसं की आपण रिक्वेस्ट डॉट बॉडी मधला डेटा घेण्यासाठी आपण काय यूज केलं, तर एक बॉडी पार्सलची मिडलवेअर राईट केली. ठीक आहे ना? मग गेट मधला डेटा घेण्यासाठी एक मिडलवेअर आहे. कोणती मिडलवेअर आहे, की एक URL. मग ते फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला लागेल इन्स्टॉल करायला. मग मी जो काय आपला CMD आहे त्याला करतो स्टॉप, आणि स्टॉप केल्यानंतर मी npm i URL याला काय करतो, पॅकेजला इन्स्टॉल करून घेतो. पॅकेज झालं इन्स्टॉल. मग पॅकेज इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला पॅकेजला काय करायला लागेल, रिक्वायर्ड. मग मी ते युजर मध्येच रिक्वायर्ड करतो, कॉन्स्ट URL इक्वल टू रिक्वायर्ड, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये राहणार URL. ठीक आहे, याची मी कमांड इथे राईट करतो की npm i URL. आता जी काय आपण यूज केली, ठीक आहे, URL ह्यासाठी यूज केली की जो काय गेट मेथडचा डेटा असतो तो गेट करण्यासाठी. जसं की आपण बॉडी डॉट पार्सल जो काय टेक्स्ट डेटा असतो पोस्ट मधला, त्यामधला डेटा घेण्यासाठी बॉडी पार्सल करतो. मग त्याच पद्धतीने जो काय गेट मेथडचा डेटा आहे त्यासाठी आपण काय यूज करणार, URL करणार. ठीक आहे, मग डेटा ह्यात भेटलाय आपल्याला. मग ते जो काय डेटा भेटलाय त्या डेटाला मी करतो कन्सोल एकदा, म्हणजे कन्फर्म भेटतोय का नाही मी ती चेक करतोय. ठीक आहे, मग URL अंडरस्कोर डेटा, आणि इकडे जाऊन करू आपण एकदा ह्याला मी रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर कन्सोल मध्ये काय प्रिंट झालंय का मी चेक करतो. अरे यार, क्या हो रहा है फिर? ठीक आहे, प्रोडक्ट तर शो झाले सगळे. याला मी एकदा क्लिअर करतो. परत नोडिमॉन, नोडिमॉन केल्यानंतर जे काय आपण डेटा मी कन्सोल केलता तो कन्सोल एकदा रिमूव्ह करतो. ठीक आहे, ह्यामुळे आपल्याला समजा की कन्सोल होतंय की नाही. आणि डबल एकदा करतो मी ह्याला रिफ्रेश. जसं रिफ्रेश केले कन्सोल मध्ये आपण आला एक ऑब्जेक्ट प्रिंट झालाय, आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये आपण जो कॅटेगरी आयडी पाठवला होता तो भेटतोय. मग तो हा कॅटेगरी आयडी आहे, तो कॅटेगरीचा यूज करून आपण काय करणार आहे, डेटा घेऊन येणार आहे फक्त. मग डेटा घेऊन येण्यासाठी मी करतो इथे
ठीक आहे. आता कॅटेगरी आपल्याला भेटतोय कशामध्ये, जे काय आपण गेट मेथडने पाठवलाय ते, जसं की कॅटेगरी आयडी भेटलाय 7. आता डबल मी जातो युजर साईटला आणि इकडे जाऊन मी करतो कॅटेगरी पॅन्ट वर क्लिक. आयडी किती गेलाय, 8 गेलाय. कन्सोल मध्ये किती प्रिंट झालाय, 8 झालाय प्रिंट. म्हणजे सक्सेसफुली आपली कॅटेगरी आयडी काय होतोय, भेटतोय. मग त्या आयडीचा यूज करून काय करणार आहे आपण, प्रोडक्ट आणणार आहे. मग प्रोडक्ट आणण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला, प्रोडक्ट आपण ऑलरेडी आणलेत ना, ठीक आहे ना. प्रोडक्ट ऑलरेडी आणले, तर पण ते प्रोडक्ट मध्ये 3 क्युऱ्या राईट केल्या. जसं की पहिली क्युरी कोणती होती आपली, सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट. ठीक आहे. मग आपण काय करणार आहे, ही सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट आणि 2 क्युऱ्या मर्ज आहेत. ठीक आहे. मग ह्या क्युरीला आपल्याला काय करायचं की डेटा आणायचा आहे. कशाचा यूज करून, जी आपल्याला कॅटेगरी आयडी भेटते त्याचा यूज करून. मग इथे काय करणार आपण, कंडिशन टाकणार ना, वेअर जी काय आपल्याला कॅटेगरी आयडी भेटली ती कॅटेगरी आयडी इक्वल टू जो काय आपल्याला आयडी भेटलाय तो आयडी आपण इथे देऊ. मग हेच क्युरी आपण अशी राईट करू. ठीक आहे ना. म्हणजे ह्यालाच आपण काय करणार, मर्ज करणार. अजून मर्ज करण्यासाठी काय करा की फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे करू, एक व्हेरिएबल घेतो. मी व्हेरिएबलला नाव देतो कॉन्स्ट आणि कॉन्ड नाव देतो. कॉन्डला करतो एकदा डमी आणि इथे इफ कंडिशन टाकणार. इफ मध्ये मी सांगतो जो काही युआरएल डेटा आहे त्या युआरएल डेटामध्ये आमची कॅटेगरी आयडी आली तर ही काय काय मी जे काम सांगतोय ती करायचं, बरोबर ना. म्हणजे जे काही युआरएल मध्ये आयडी येईल त्यामध्ये कॅटेगरी आयडी आली तर काय करायचं, तो मी जे काम सांगेन ते काम. मग काय काम सांगणार आपण, जे काही कॉन्ड आहे त्यामध्ये काय कर, एक क्युरी बनव. कोणती, की कंडिशनची. मग कंडिशनची वेअर कॅटेगरी आयडी, ठीक आहे, इक्वल टू जो काय आपल्याला आयडी भेटलाय, की कशात आयडी भेटलाय, इथे भेटलाय ना, आपण आयडी कॅच करलाय ना की डेटामध्ये, तो आयडी करणार आपण इथे पास. मग इथे घेतो मी डॉलर, डॉलरच्या आधी सिंगल कोड मध्ये आपण काय करू, जो डॉलर घेतला डॉलर मध्ये जो डेटा भेटला तो मी पास करतो. कॅटेगरी आयडी फक्त कॅटेगरी आयडी मध्ये नाही आला, युआरएल डेटा मध्ये कॅटेगरी आयडी आला, मग ते मी फक्त पास करतो. ठीक आहे. आणि जी काय आपण क्युरी बनवली, मी क्युरीला करतो एकदा रन, म्हणजे कन्सोल करतो. आणि इकडे जाऊन मी एकदा करतो ह्या पेजला रिफ्रेश. अरे काय आलंय, ऍक्सेस इज व्हेरिएबल, पुढे एरर आलाय. ठीक आहे. इथं कॉस्ट केलंय मी, इथं वेअर करतो राईट फक्त बस. आणि इकडे जाऊन मी एकदा करतो ह्याला रिफ्रेश. जसं रिफ्रेश करीन एरर गेला आणि आपल्याला इथं कन्सोल केलेली आयडी आली. असं काय आली, वेअर कॅटेगरी आयडी इक्वल टू 8 आली. मग ही क्युरी आपण काय करणार, जी आपण पहिली मागाशी क्युरी बनवली त्या क्युरीलाच अटॅच करून देणार. ठीक आहे. अटॅच करण्यासाठी काय सांगितलं होतं मी, इथे क्युरी राईट केली ना आता, ही कशी वेअर. मग इथेच काय करा, लास्ट मध्ये जी क्युरी क्रिएट झाली कशामध्ये क्रिएट झाली, कॉन मध्ये, तेच फक्त काय करणार इथे अटॅच करून देणार बस. प्लसचा आयकॉन द्या, जे काय कॉन्ड बनवले ते अटॅच करून द्या, बस संपला फंडा. बाकीचं जे काम आहे ते काम करणार. जसं की मी इकडे जाऊन इकडे करतो रिफ्रेश. ठीक आहे. रिफ्रेश केल्यानंतर आलोय प्रोडक्टला. मग मी करतो टी शर्ट वर क्लिक. झाले टी शर्ट, किती टी शर्ट आपले शो झाले, 1 2 3 4 5. मी करतो टी शर्ट ए वर क्लिक करतो, किती प्रोडक्ट शो झाले, एक झाला. म्हणजे त्याची कॅटेगरी टी शर्ट आहे त्यामुळे एकच झाला. बघेस्ट वर क्लिक केलं किती झाले शो, एकच, कारण त्याची कॅटेगरी कोणती, एकच आहे. दुसऱ्या बघेस्ट वर क्लिक करतो, काय आले, कारण त्याची कॅटेगरी आपण ते दिलीच नाही. ठीक आहे ना. एबीसी वर क्लिक करतो, काय झाले का शो. पॅन्ट वर क्लिक केल्यावर काहीच नाही झालं, कारण तो कॅटेगरीचा आपण प्रोडक्ट काय केलाय, ऍडच नाही केला. जसं की आता मी बघतो की एबीसी नावाचा काय एक प्रोडक्ट नाही. ठीक आहे. मग मी ऍडमिन मधून काय करतो, एक प्रोडक्ट ऍड करतो, की त्याची कॅटेगरी मी कोणती देणार, एबीसी देतो. ठीक आहे. कॅटेगरी घेतो मी त्याची एबीसी, त्या प्रोडक्टला नेम देऊ आपण व्हाईट पॅन्ट वगैरे काही पण देऊ, ब्लॅक कलर वगैरे आदिदास देऊ, ब्रँड लेबल देतो मी बेस्ट सेलिंग. आणि त्यामध्ये आपण 2 इमेज घेतो, की इमेज मी थोडेसे वेगळं घेतो की म्हणजे आपल्याला समजेल की तोच प्रोडक्ट आहे. ब्लॅक कलरचा शेड घेतो, थोडीशी डिटेल देऊ आपण काहीतरी. त्याला प्राइस देतो, मी प्राइस देतो 99 आणि इथे 199. त्यानंतर इथे देऊ आपण 299, इथे
399. बाकीच्या प्राइस आपण नाही ऍड करत आणि याला करतो मी ऍड प्रोडक्ट. ठीक आहे, ऍड प्रोडक्ट केल्यानंतर इन्सर्ट येते स्केल क्युरी साईज. ठीक आहे, कोणता एरर येतो एवढा? ठीक आहे, एकदा सर्व डेटा भरून टाकतो. बस काय अवघड नाही आपल्यासाठी डेटा भरणं. आणि मी करतो ऍड प्रोडक्ट. जसं ऍड प्रोडक्ट केल्यानंतर आपला एरर कोणता आलाय की प्रोडक्ट आय डी म्हणून आलाय की ऍडमिन मध्ये काहीतरी चेंजेस झालेत. आय थिंक माझ्याकडून मग अशी ऍड करताना काहीतरी चेंजेस झाले आहेत किंवा सिंटॅक्स एरर मी टू google.com. अरे यार काहीतरी एक्स्ट्रा पडले मगाशी माझ्याकडून. ठीक आहे, कुठे पडले काय काहीतरी ऍड झालंय मगाशी. गुगल मीट वगैरे दाखवत आहे इथं. कॉपी करून मी इकडे एकदा पेस्ट करतो. असं काय आहे का नाही? ठीक आहे, एरर कोणता आहे मग? प्रोडक्ट प्राइस साईज वगैरे काय सिंटॅक्स एरर आहे. ठीक आहे, आपण तो पाहू. आणि इकडे जाऊन मी करतो एकदा रिफ्रेश. झालेत प्रोडक्ट शो. ठीक आहे, जसं मी पॅन्टवर क्लिक करतो. पॅन्टवर क्लिक केल्यानंतर प्रोडक्ट नाही आले का? मी एबीसी नावाचे प्रोडक्ट 3 ऍड केले. ठीक आहे, आलेत एबीसीचे 3 प्रोडक्ट. त्यांची प्राइस नाही आली. ठीक आहे, परत मी कॅटेगरी वाईज झाले आपले प्रोडक्ट शो. आता कॅटेगरी वाईज झाल्यानंतर मी करतो आता कलर वाईज. म्हणजे युजर काय करणार, ब्लॅक कलरचे कपडे लागतात, ब्लॅकवर क्लिक करणार आणि त्याला सगळे काय होणार, ब्लॅक कलरचे प्रोडक्ट शो होणार. मग त्यासाठी काय करणार, सेम हे स्टेप वापरणार. जसे की मी जातो शॉपमध्ये आणि शॉपमध्ये आल्यानंतर की जशी मी ही क्युरी पास केली त्याच पद्धतीने मी इकडे जाऊन काय करणार, कुठे कलरचं आपण कुठे प्रिंट केलंय की खाली प्रिंट केलंय. ठीक आहे, इथे कलर मध्ये काय करणार, अँकर टॅग मध्ये जे आपण कॅटेगरी पाठवताना केलं तीच मी इथे काय करणार, कलर साठी करणार. फक्त मी जी कॅटेगरी आयडी पाठवली त्या जागा मी इथे करतो कलर. ठीक आहे, कॅटेगरी आयडी रिमूव्ह करतो आणि इथे आपण जो काय कलर नेम पाठवलाय ते कलर नेमचं मी इथे ह्यालाच पास करून देतो. बस इथनाही फंड आहे. व्हॅल लिहायला लागेल व्हॅल डॉट आणि इकडे जाऊन मी करतो एकदा रिपीट. जसं मी कलरवर क्लिक करेन URL मध्ये काय जाईल आपला एक कलर जाईल. ठीक आहे, मग हा कलर कॅच करून आपण काय करणार, डेटाबेस मध्ये जशी आपण कॅटेगरी साठी केलं तर त्याच प्रकारे आपण काय करणार कलर साठी. मग काय करा, हे कॅटेगरी साठी बनवलंय ह्यालाच कॉपी करा आणि खाली पेस्ट करा. इथे कॅटेगरी आयडी जागा काय राहणार आपलं कलर आणि इथे पण काय राहणार कलर आणि इथे पण प्रोडक्ट अंडरस्कोर कलर. बस इथनाही फंड आहे. आणि इकडे जाऊन करा एकदा रिफ्रेश. जसे कॅटेगरी साठी बनवलं त्यासाठी कलर साठी व्हाईट वर क्लिक केलं, जेवढे काय व्हाईट काय त्यांचे व्हाईट नेम आहे ते व्हाईट कलरचे काय होणार, सगळे प्रोडक्ट शो होणार. ब्लॅकवर क्लिक केल्यावर ब्लॅकचे आपल्याकडे 2च, त्यामुळे 2च प्रोडक्ट शो झाले. ठीक आहे, कलरचं झालंय. त्यानंतर आपण कंपनीसाठी पण करणार. कंपनीसाठी करण्यासाठी आपण काय करू की ब्रँडला पकडणार. ब्रँडला पकडल्यानंतर ऍज इट इज जसं आपण कॅटेगरीसाठी बनवलं, जे कलरसाठी केलं तेच कॅटेगरीसाठी. मग इथे ब्रँड, मग अँकर टॅग मध्ये काय करणार, जी काही URL होती ती URL करा पास. फक्त इथून काय पास करणार आता कंपनी. ठीक आहे, कंपनी आणि इथे काय करू, कंपनी नेम पाठवलंय तेच आपण ऍज इट इज पास करणार. ह्याला करतो मी कॉपी, इथेच करतो पेस्ट. मग इकडे येऊ आपण, ह्याला करतो मी रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर आदिदासवर क्लिक केलं, URL मध्ये काय गेला आदिदास. ठीक आहे, म्हणजे कंपनी नेम गेलं. मग ती कंपनी नेम आपण काय येणार युजर साईडला कॅच करणार. कॅच करण्यासाठी ऍज इट इज जी ची कंडिशन आहे ते करा कॉपी आणि याला करा पेस्ट. फक्त इथे काय करणार, कलरच्या जागी कंपनी. ठीक आहे, कंपनी इथे पण काय राहणार कलरच्या जागा कंपनी आणि इथे प्रोडक्ट कंपनी. इकडे जाऊन करू आपण रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर पुमावर क्लिक केलं. पुमावर क्लिक केल्यानंतर पुमाचा ब्रँड किती आपल्याकडे एकच आहे, त्यामुळे एकच शो झाला. नायकीचे किती तर एकच आहे, पण आदिदासचे भरपूर आहेत ना, मग आदिदासचे सगळे ब्रँड शो झाले. बरोबर.
ठीक आहे. आता यानंतर आता कोणतं राहिलं, कलर वाईज दाखवला. त्यानंतर राहिला आपला हा सिलेक्ट. म्हणजे युजर काय करणार, व्हाईट कलरचा टी शर्ट लागतो, इथे करणार व्हाईट टी शर्ट, एंटर करणार. एंटर केल्यानंतर काय होणार, युजरला व्हाईट कलरचे जेवढे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट काय होणार, शो होणार. मग त्यासाठी आपण काय करणार, जसं मी कंपनी नेम कॅटेगरी नेम पाठवले त्याच पद्धतीने आपण ते डेटा पाठवणार. पहिलं मी ती सर्च बटन सर्च करतो, कंट्रोल F, आणि इथे आपण करू सर्च. ठीक आहे, सर्च बटन आपण पुढे शोधणार शॉप पेज मध्ये. मग मी शॉप पेज मध्ये आलो आणि शॉप पेज मध्ये आपण करू कंट्रोल F, सर्च. आणि सर्च मध्ये मी काय सांगतो, जो काही इनपुटचा डेटा आहे तो इनपुटचा डेटा घेणार. ठीक आहे, ते इनपुट आहे. मग इनपुटचा डेटा मी कलेक्ट करतो आणि त्यासाठी एक नेम देतो. नेम देणार नेम व्हेरिएबल. नेम व्हेरिएबल मी सांगतो प्रोडक्ट अंडरस्कोर नेम दिले एक त्याला. ठीक आहे ना. म्हणजे ह्यामध्ये काय एक फॉर्म आहे, आणि फॉर्म कोणता आहे, जो का हा सर्चचा बॉक्स आहे, सर्च आहे आणि त्यामध्ये एक बटन आहे. ठीक आहे, त्यासाठी हा काय एक त्यांनी फॉर्म बनवलाय, फॉर्म मध्ये एक इनपुट घेतलाय आणि इनपुट नंतर एक बटन घेतले. ठीक आहे. मग तो फॉर्म मधला डेटा कोणत्या मेथडने पाठवलाय, गेट मेथडने पाठवलं. ते आपण आपल्याला पण गेट मेथडने पाठवायचं आहे. मग इनपुटला काय दिलं मी, एक नेम दिलं, कोणतं, प्रोडक्ट नेम. आता मी इकडे जाऊन एकदा चेक करतो डेटा जातोय का URL मध्ये. मी इथे सर्च करतो व्हाईट आणि सर्च एंटर करतो. काय आले URL मध्ये, व्हाईट गेले. सपोज मी करतो ABC आणि एंटर करतो, काय गेलं इथे, म्हणजे जे प्रोडक्टचं नेम असेल ते आपण नेम करतो. आता हे पास करतो इथून. इकडे काय करणार आपण, फक्त जे काय प्रोडक्ट नेमने पाठवले युजर मध्ये आलो, युजर आल्यामध्ये जे ऍज इट इज काय करा, कॉपी करा आणि याला करा पेस्ट. फक्त कंपनीच्या जागेवर काय राहणार आता, प्रोडक्ट नेम राहणार. इथे पण प्रोडक्ट नेम आणि इथे पण काय राहणार, प्रोडक्ट नेम. बस ह्याला करतो एकदा फॉर्मॅट, म्हणजे व्यवस्थित दिसेल. ह्याला केलं फॉर्मॅट, ओके. आणि इकडे जाऊन करू ह्याला रिफ्रेश. ठीक आहे, इथं आपण काय करू, लाईकचा यूज करू. सपोज लाईकचा यूज कसा करतात, लाईक माहिती तुम्हाला, ठीक आहे. ठीक आहे, लाईकचा यूज कसा होणार, लाईक. ठीक आहे, लाईकचं राहून द्या तुम्ही. इकडे जाऊन मी डायरेक्ट रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर मी प्रोडक्टचं नेम सर्च करतो की व्हाईट टी शर्ट, आणि याला करतो एंटर. जसं एंटर केलंय, व्हाईट टी शर्ट नावाचं एक नाही माझ्याकडे. मी व्हाईट पॅन्ट करतो, पॅन्ट केल्यानंतर याला करतो एंटर. किती नावाचे प्रोडक्ट आहेत, त्या नावाचे की 4 प्रोडक्ट आहेत. झाले 4 प्रोडक्ट शो आपल्याला. म्हणजे इनपुटचं पण काय झालं, काम कम्प्लीट झालं. ठीक आहे ना. म्हणजे युजर आला कॅटेगरी मधून पण शोधू शकतो, कलर वाटलंच कलर मध्ये पण शोधणार तो. डायरेक्टली कंपनी बघणार, कंपनीमध्ये पण त्याला काय होणार, सगळे प्रोडक्ट. त्याला वाटलं एखादा प्रोडक्ट सर्च करायची, तो पण करणार. मी सपोज सर्च करतो आयफोन आणि ह्याला करतो एंटर. एंटर केल्यानंतर किती प्रोडक्ट झाले शो, की आपल्याकडे आयफोन नावाचा प्रोडक्टच नाही ना, त्यामुळे प्रोडक्ट झाला शो नाही. ठीक आहे, समजलं का एवढं ऑनलाईन मेंबर्स, कन्फ्युज होतात तुम्ही बी, जास्त होत आहे का, जास्त झालं. आता तुम्ही प्रॅक्टिस नाही केली, कॉम्प्लिकेट झालं. आपला प्रोजेक्टच मोठा घेतलाय जास्त. तुमची रिक्वायरमेंट होती जसे की कॉमर्स घ्यायचा मोठा,